जय गणेश गिरिजा सुवन मंगल मूल सुजान कहत अयोध्या दास तब देव अभय वरदान। जय गिरिजापति दीन दयाला सदा करत संतन प्रतिपाला भाल चंद्रमा सोहतनी के कुंडल नाग फनी के मुंडमाली तन छार लगाए वस्त्र खाल बाघंबर सोहे नाग मुनि मोहे। नंदी गणेश श्री परमात्मने नमः। श्रीमद्जगद्गुरु पंचाचार्य महाराज के, गुरु गंगाधर शिवाचार्य महाराज के, प्रभु पंडिताराध्य शिवाचार्य महाराज के जय। आप जलंधर असुर संहारा सुयश तुम्हार विदित संसारा। के जय। त्रिपुरासुर सन युद्ध मचाई सबहि कृपा कर लीन बचाई। किया तपहि भागीरथ भारी पूरब प्रतिज्ञाता सुपुरारी। दानिन मह तुम सम को नाही सेवक स्तुति करत सदाही। वेद नाम महिमा तब गाई अकथ अनादि भेद नहीं पाई। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। संभजय नमः पार्वती पते शिवाय नमः। गुरु गंगाधराय मंगलम शिववणांगलेश्वराय मंगलम। गुरु गंगाधराय मंगलम श्रीवणांगलेश्वराय मंगलम। गुरुवर्ग वर्गाय गुरुकुलस्थापाय गौरेश पुत्राय मंगलम। वणांगलेश्वराय मंगलम।
माहेश वंशाय मंगलम श्री महादेव रूपाय मंगलम महामुनि पूजाय महामंत्र भजपाय महायोगेशिलाय मंगलम श्री वडांगेश्वराय मंगलम भवरोगनाशाय मंगलम श्री शिवधर्मरक्षाय मंगलम शिवलिंगलोलाय शिवदीक्षादाताय भवरोगवैद्याय मंगलम श्री वडांगेश्वराय मंगलम वडांगेक्षेत्राय मंगलम श्री वैराग्यभरिताय मंगलम ब्रह्मज्ञानबोधाय ब्रह्मांड भरिताय ब्रह्मैक्यरूपाय मंगलम श्री वडांगेश्वराय मंगलम गुरुगंगाधराय मंगलम श्री वडांगेश्वराय मंगलम श्री वडांगेश्वराय कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी कर्पूरदीपं निराजयामि वागरताविव सम्पृक्तो वागरताम्रदिवक्तये जगदर्पितरो वन्दे पार्वती साम्बजय नमः पार्वती पते शिवा हर हर महा श्रीमजगद्गुरु पंचाचार्य महाराज के संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज के जय गुरु गंगाधर शिवाचार्य महाराज के प्रभु पंडिताराध्य शिवाचार्य महाराज के जय हर हर महादेव। सर्व पाहुणे मंडळी आसनस्थ होती। महाराजांच्या दर्शनाला आता कोणीही इथे या ठिकाणी येणार नाही आहे। महाराज सर्वांना दर्शन देणार आहे थोड्या वेळाने। आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। या ठिकाणी गर्दी न करता उभे असलेले सर्व स्थानपन्न होते जागेवर बसले। अब चूक हमारी शंकर हो संकट के नाशन मंगल कारण देख विनाशन योगी यति मुनि ध्यान लगावे नारद शारद शीश नवावे। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। अतिथींच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा। धन्य धन्य होऊनी करतो हा स्वागताचा सोहळा। आजच्या आपल्या कार्यक्रमाला बहुतांश मान्यवरांनी उपस्थित लावलेली आहे। अशा मान्यवरांचं आपण स्वागत करून त्यांना स्टेजवर स्थानपन्न होण्यास रिक्वेस्ट करत आहोत। कर्तृत्व त्यांच्या सागराप्रमाणे ज्ञान त्यांच्या हिऱ्याप्रमाणे फुलला हा सोहळा ज्यांच्या आगमनाने स्वागत करूया मान्यवरांचे। सर्वप्रथम पंडिताराध्य शिवाचार्य वडांगणेकर महाराज यांना मी विनंती करते की त्यांनी स्थानपन्न व्हावे। त्यानंतर मी विनंती करते माहेश्वर मूर्ती नंदकिशोर स्वामी जंगम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच वीरभद्र मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष यांनी महाराजांसमवेत स्थानपन्न व्हावे। माहेश्वर मूर्ती सिद्धेश स्वामी वीर माहेश्वर जंगम समाज संस्था नाशिक चे अध्यक्ष यांनी मंचावर स्थानपन्न व्हावे। माहेश्वर मूर्ती रमेश स्वामी हिरेमठ अखिल भारतीय लिंगायत अर्चक पुरोहित समाजाचे जिल्हाध्यक्ष तसेच नाशिक वीर माहेश्वर जंगम समाजाचे उपाध्यक्ष यांनी मंचावर यावे आणि कार्यक्रमाची सुरुवात होते दीप प्रज्वलनाने। तमसोमा ज्योतिर्गमय अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या तेजाच्या पूजनाला भारतीय संस्कृतीत असाधारण महत्त्व आहे। तसेच आपण अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाण्याच्या प्रार्थनेला जान सकल दुख हरहु हमारी।
मृत्युंजय नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव श्रीमद्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय गुरु गंगाधर शिवाचार्य महाराज की जय ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्माम् अमृतं गमय ओम शांति शांति शांति। या ठिकाणी मान्यवर आणि गुरुजनांच्या शांती सर्वगम शांती शांतिरेव शांती सामा शांतिरेधि यतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यः सुशान्तिर्भवतु। संवत 64 जान त्रैलोक्य संपदालेख्य समोलेख्यन वित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। पंचाचार्य महाराज की जय गुरु गंगाधर शिवाचार्य महाराज की जय गुरु पंडिताराध्य शिवाचार्य महाराज की जय हर हर महादेव। यानंतर माहेश्वर मूर्तीची गणेश जंगम हे गणेश स्तवन करतील। उभे असलेले सर्व पाहुणे मंडळी त्र्यंबकेश्वर आणि प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंहस्थ पुण्यभूमी येथे पंडिताराध्य शिवाचार्य वडांगळीकर महाराज यांच्या आशीर्वादाने व माहेश्वर मूर्ती नंदकिशोर स्वामी जंगम अध्यक्ष श्री वीरभद्र मंदिर देवस्थान ट्रस्ट शहाडोंगर यांच्या मार्गदर्शन आणि अध्यक्षतेखाली नाशिकवीर माहेश्वर जंगम समाज संस्था नाशिक यांच्यातर्फे द्वितीय राज्यस्तरीय वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे। आपण येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार। प्रेम मिळतं, विश्वास मिळतो, आपलेपणाची धारणा मिळते। रसिक हो तुमच्या टाळ्यांमधून आम्हाला बोलण्याची प्रेरणा मिळते। या पुढचे सूत्रसंचालन स्मिता करणार आहे। आजच्या आपल्या कार्यक्रमाला समाजातील बहुतांश मान्यवरांनी उपस्थिती लाभली आहे। तत्पूर्वी जगदीश स्वामी पिंपरी चिंचवड यांनी मंचावर यावे। आजच्या आपल्या कार्यक्रमात नाशिक वीरशैव महिला मंडळ, पुरोहित संघ नाशिक, युवा संघटना नाशिक, उद्योजक संघ नाशिक, नाशिक जंगम पटवेकरी संस्था यांच्या आम्हाला साथ लाभलेली आहे। त्यांचेही सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत। करायचं आहे। पंचाननमुखोद्भूतान् पंचाक्षरमनोपमान् पंचसूत्रकृतो वन्दे पंचाचार्यान् जगद्गुरुं गुरुदेवो महादेवो गुरुदेवो सदाशिवा गुरुतत्त्वात् परा नास्ति तस्मै श्री गुरवे नमः। त्रैलोक्य संपदा लेख्य समोलेख्य नवित्तये
सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परां शिवां। वागार्थविव सम्पृक्तो वागार्था प्रतिपत्ते जगदः पितरो वन्दे पार्वती परमेश्वरो। जय मंगलम जय नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। श्रीमद् जगद्गुरु पंडिताचार्य महाराज की जय। श्रीमद् शिवाचार्य पंडिताराध्य महाराज की जय। गुरु गंगाधर शिवाचार्य महाराज की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का बोलो आर्य सनातन वैदिक हिंदू वीर शैव धर्म की। सर्वांना शिवशरणार्थ। आज आपण या ठिकाणी वधूवर मेळावा व जंगम समाज एकत्र यावा यासाठी आपण हा कार्यक्रम भरवलेला आहे। कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश स्तवनाने होत असते, तर मी गणेश काशीनाथ जंगम गणेश स्तवन सादर करीत आहे। श्री गणराया पार्वती तनया द्यावी मज भेटी दयाळा द्यावी मज भेटी। तव चरणांची सकया मजला तव चरणांची सकया मजला आवड बहु मोठी दयाळा आवड बहु मोठी। दीन जनांचा कैवारी तू दीन जनांचा कैवारी तू अससी गणराया दयाळा अससी गणराया। कार्यारंभी सवितो तुझला कार्यारंभी सवितो तुझला विघ्ने वाराया दयाळा विघ्ने वाराया। भक्तांचा तू ऐकुनी धावा भक्तांचा तू ऐकुनी धावा। मूषकी बैसोनिया दयाळा मूषकी बैसोनिया। त्वरितच येशी सर्व संकटी त्वरितच येशी सर्व संकटी। श्री गणराया पार्वती तनया द्यावी मद भेटी दयाळा द्यावी मद भेटी। शिवशरणात। आता गणेश स्तवन झालेलं आहे। गणेश स्तवन झाल्यानंतर पुढील कार्यक्रमाचं सूत्र मी स्मिता यांच्या हातात देत आहे। आज आपल्या कार्यक्रमासाठी लाभलेले मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत। तर आपले माहेश्वर मूर्ती नंदकिशोर स्वामी यांना मी विनंती करते की त्यांनी महाराजांचा सन्मान करावा, स्वागत करावे।
माहेश्वर मूर्ती सिद्धेश्वर रामलिंग स्वामी यांना मी विनंती करते की त्यांनी आपले कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष नंदकुमार स्वामी यांचे स्वागत करावे. फूल पुष्प देऊन प्रतिमा देऊन सन्मान करण्यात यावा. टाळ्यांनी त्याचं स्वागत करूया. टाळ्या कमी पडतात, टाळ्या वाजवा जरा. टाळ्यांमध्ये कंजूसी नको. महेश पुगावकरांचे स्वागत रमेश हिरेमठ हे करतील. स्वामी यांना मी विनंती करते की त्यांनी विजय स्वामी यांचे स्वागत करावे. माहेश्वर मूर्ती पराग जवळेकर यांचे स्वागत योगेश पेरणे करतील. रमेश हिरेमठ करतील. सुभाष स्वामी भस्मारे यांचे स्वागत जयवंत जंगम करतील. सुभाष स्वामी संगमनेर. स्वामी लोणकर. यांचे स्वागत हिरेमठ करतील. सुभाष भस्मारे यांचं स्वागत साहिल जंगम करतील. साहिल यशवंत जंगम. अनिल जंगम राहता यांचे स्वागत सोमनाथ स्वामी जंगम करतील. प्रदीप जोतकर यांचे स्वागत गणेश स्वामी जंगम करतील.
यांचे स्वागत सुनील लोणकर करतील. सदरचा कार्यक्रम हा जंगम स्वामी यूट्यूब चॅनल यावर लाईव्ह चालू आहे. यापुढे मी सोमनाथ स्वामी यांना विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन आजपर्यंत आपल्या समाजात जे अज्ञात असे व्यक्ती मयत झालेले आहेत यांना श्रद्धांजली व्हावी. आपापसात कोणीही बोलू नका, शांतपणे उभे राहा. जयाच्या कृपेने या कुळी जन्म झाला, तया स्मरतो त्या पितरांना. नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना. सदा स्मृती राहू आपुलीच आम्हा, सदा स्मृती राहू आपुलीच आम्हा. न्यून काही राहता माफी करांना, न्यून काही राहता माफी करांना. गोड मानून घ्यावो सेवा व्रतांना, गोड मानून घ्यावो सेवा व्रतांना. नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना. वागर्त संपृक्तो वागर्ता पतिपदे. जगदः पितरो वंदे पार्वती परमेश्वरो. डोळे बंद करा, शांतता. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. यानंतर माहेश्वर मूर्ती श्री शंकर स्वामी लक्ष्मीश्वर यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि या कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. 2019 मध्ये आपण एकदा इथं नाशिकमध्ये पहिला वधूवर मेळावा नंदुशेठ स्वामी जंगम यांच्या प्रोत्साहनाने घेतला होता. त्यावेळेसही चांगला प्रतिसाद लाभला होता, परंतु त्यानंतरच्या काळात कार्यकर्त्यांची पडझड झाल्यामुळे आणि कोविडमुळे काही करता आलं नाही. पण मागच्या वर्षी जेव्हापर्यंत नंदुस्वामींनी मिटिंग बोलवली म्हणे बाकीच्या जिल्ह्यात कार्यक्रम इतके छान होतात, आपल्या जिल्ह्यात का बरं तुम्ही करत नाही आहे. मग ह्यासाठी नंदुस्वामींच्या प्रोत्साहनाने आपण एक कार्यकारिणी निवडून ती संस्था रजिस्टर केली व पहिलाच कार्यक्रम हा आपण वधूवरचा ठेवला. वधूवर मंडळाच्या याच्यामध्ये आपण बरेच कार्यकर्ते आपल्याला चांगले भेटले. जिल्ह्यातील सर्व बंधूंनी आणि भगिनींनी आपला चांगला प्रतिसाद दिला. धनाने आणि मनाने पण आज हजर पण भरपूर लोक राहिलेले आहेत. आता वधूवरांच्या नोंदणीसाठी जरा प्रथा बदलत चालल्या अशा वाटतात. वरांचे जास्त नोंदणी येतात, वधूंच्या येत नाहीत. वधू पण आहेत पण नोंदणी करत नाहीत, पण त्या कराव्या पाहिजेत की जेणेकरून वधूवर समोर आले तरच लग्न जमतात. जर नुसताच बायोडाटा बघत बसलात, बुद्धीने जर काम केलं तर लग्न काही लवकर जमत नाहीत. ते हृदयाने करावं लागतात. त्यामुळं वधूवरांनी एकत्र येऊन परिचय करून ह्याच्यात संबंध साधला पाहिजे. या दृष्टीने आपण वधूवर परिचय मेळावा ठेवतो आहे. त्याचप्रमाणे आपण आपल्या नाशिक जिल्ह्यातील जंगम समाजांचा एक कॉमन मेळावासुद्धा आपण इथं घेतो त्याच वेळेस, की जेणेकरून जिल्ह्यातले सर्व बंधू भगिनी आपले एकत्र येतात.
बरेच ओळखी होतात, बरेच नाते एकमेकाचे निघतात. त्या दृष्टीने एक चांगला मेळावा आपण घेत असतो आणि हा मेळावा आपण आता दरवर्षी घ्यावा आणि आपल्या संस्थेमार्फत एक 4 कार्यक्रम फिक्स करायचे ठरवलेले आहेत. एक आहे वधूवर परिचय मेळावा, दुसरा आहे विद्यार्थी गुणगौरव व स्कॉलरशिप देण्याचा, तिसरा आहे अय्याचार आणि 7 दिवसाचा गुरुकुलमध्ये राहून तिथं संस्कार शिबिर घ्यायचा, आणि चौथा आहे उद्योजकांना चांगले चांगले मोठे उद्योगपती बोलून त्यांचे भाषणं त्यांच्याकडनं मोटिवेट करून उद्योग कसा वाढवावा, कसं डायव्हर्शन करावं, कसं वाढवावा, असे 4 कार्यक्रम आपण कायम वर्षभरासाठी फिक्स आहेत. बाकी छोटे मोठे कार्यक्रम चालू असतात, जयंती पुण्यतिथी हे सगळं चालू असतं, कोणाचा सत्कार चालू असतं. पण आज समाजातील भरपूर लोक अवेलेबल झालेले आहेत, पण तरी नाशिक जिल्ह्यातले जवळजवळ फक्त 40% लोक तिथं उपलब्ध आहेत आणि हजर राहिलेले आहेत. माझी सर्व समाजाला परत कळकळीची विनंती आहे, कारण का एक आहे नाशिक जिल्ह्यात मी कुठेही गेलो, कुठल्याही बाजूला गेलो तर सगळे एकमेकाचे पाहुणे आहेत, सगळे एकमेकाच्या लागून आहेत. तर सर्वांनी आज हजर झालेल्या सगळ्यांनी विचार करावा, त्यांनी आपले नातेवाईक ज्या जिल्ह्यात आहेत त्या सर्वांना बोलवण्याचा प्रयत्न करावा आणि ह्याच्या पुढच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त गर्दी करून आपण सगळे कार्यक्रम यशस्वी करू. व बाकीच्या जिल्ह्यामध्ये बरेच वर्षापासून चालू आहेत, आपण सुद्धा लेट पण थेट बरेच कार्यक्रम सुरू करू. सर्व समाज बांधवांनी आपल्याला आर्थिक मदत दिले, आशीर्वाद दिलेत व त्यांच्या यांनी आपण सर्व कार्यक्रम पुढचे पार पाडू. शिवाय धन्यवाद. हॅलो. यानंतर माहेश्वर मूर्ती गणेश जंग मालेगावकर यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि समाज प्रबोधन करावं. सर्वांना शिवशरणार्थ. या ठिकाणी सर्वप्रथम मी महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून व श्रीमद जगद्गुरू यांना दंडवत घालून माझे 2 शब्द आपल्याला ऐकवतो आहे. जे आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्या आयोजकांचं सुद्धा मी जाहीर आभार मानतो. तसेच सर्वप्रथम समाज प्रबोधन हे काय हो, मी या ठिकाणी उभो आहे, मी आपल्याकडून विचारतो की समाज प्रबोधन म्हणजे काय. कोणी सांगू शकतं का उभं राहून की समाज प्रबोधन म्हणजे काय? कोणाला बोलायचं आहे समाज प्रबोधन म्हणजे काय तर नाही. तर समाज प्रबोधन हा जो शब्द आहे हा इतका सोपा नाही की जे 10 मिनिटात तुम्ही पूर्ण समाजाचं प्रबोधन करू शकाल. परंतु तरीसुद्धा महाराजांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी जंगम समाजाबद्दल 2 शब्द बोलतो आहे. ते सर्वांनी आपण ऐकून घ्यावे व त्याचं आचरण करावं ही मी तुम्हाला विनंती करतो. सर्वप्रथम जंगम म्हणजे काय? जंगम जो आहे ज्याच्या कपाळी भस्म, गळ्यात शिवलिंग, छातीवर शिवलिंग, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, असा जो जंगम आहे तो जंगम हा शिवस्वरूप समजावा. हा जंगम शिवस्वरूप. शिवस्वरूप म्हणजे काय? शिवस्वरूप ज्या महादेवांनी देवाचे देव हे पदवी आपण त्यांना बहाल झालेली आहे सर्व देवांकडून, ह्या महादेवांचे आपण भक्त आहोत. हा भक्त कसा असावा? हा भक्त कसा असावा याची व्याख्या जर केली तर खूप मोठी आहे, परंतु मी 2 शब्दात सांगू इच्छितो की सर्व जंगम समाजाने या ठिकाणी तन मन धन आणि आपली नित्य सेवा जी आपण पूजा अर्चा करतो ती करून ह्या जंगम समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करावा. तसेच जो जंगम ह्या पूर्ण सेवेची तयारी करत असतो त्याला तुम्ही एक प्रकारचं प्रोत्साहन दिलं पाहिजे.
परंतु आपल्या समाजात असे लोक आहेत की जे प्रोत्साहन तर नाही परंतु ते पाय ओढण्याचा प्रयत्न करतात. तर मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी हात जोडावा, पाय ओढू नये, सर्वांनी सुई दोऱ्याचं काम करावं. जो जंगम जसा आहे तसा तो स्वीकारायचा आपण प्रयत्न करायचा आहे. आणि हा समाज, हा शिव पार्वती रथ जो जंगम समाजाचा आहे तो आपल्याला यापुढे न्यायचा आहे. त्यानंतर जंगम कसा असावा? जंगम हा निर्व्यसनी असावा. व्यसन जन्माला कुठलंच नसावं. व्यसन असावं ते फक्त शिवनामाचं असावं. व्यसन असावं ते फक्त शिवनामाचं असावं. त्यानंतर आपल्या संतांनी, संत शिरोमणी मन्मथ स्वामी घ्या किंवा जे अभंग आहेत जंगम समाजाचे, तर मी फक्त एकच अभंग आपल्याला म्हणून दाखवतो आहे. हा प्रत्येकाच्याकडे असेल सुद्धा, परिचय असेल, सर्वांना तो माहीतही असेल, परंतु सार्वजनिक मंचावरून जंगम समाज काय आहे? शिवपाठ करा, शिवपाठ करा, चुके 84चा फेरा, चुके 84चा फेरा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, चुके 84चा फेरा, शिवाविन अन्य वेद शास्त्र पाठ, व्यर्थ खटपट जाणावी ते, शिवनामाविना व्यर्थ सर्व काही. हे जे आहे याप्रमाणे आपल्या समाजामध्ये शिवनामाला जेवढं महत्त्व आहे तेवढं कशासाठीही नाही. आणि मी काय बोलावं, महाराज असताना मी बोलणं म्हणजे फार म्हणजे मला स्वतःला ते बरं वाटत नाही, कारण महाराजासमोर मी काय बोलावं. त्यानंतर मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य व्यक्ती जे 10-10 वर्ष 15-15 वर्ष समाजसेवा करत आहेत त्यांच्या पुढे मी काय बोलावं. तर माझ्यापेक्षा त्यांनी जास्त बोलावं यासाठी मी माझ्या बोलण्याला पूर्णविराम देतो आहे. तसंच आपल्या समाजामध्ये आता नंदुस्वामी आहेत. नंदुस्वामींनी या ठिकाणी फार मोठं कार्य आपल्यासाठी करत आहेत. त्यानंतर आपल्या जंगम समाजाचं कुठेही भवन नाही, जंगम समाजाचं कुठेही भवन नाही. ते भवन निर्माण करण्याची आज उपस्थित असणाऱ्या सर्व जंगम बांधवांनी, बंधू भगिनींनी प्रतिज्ञा करायची आहे की आम्ही तन मन धनाने हे जंगम भवन बांधण्यास प्रयत्न करूया आणि हे जंगम भवन हे निर्माण झालंच पाहिजे. यासाठी मी महाराजांचे आशीर्वाद घेण्याचा मी प्रयत्न करीत आहे. तसंच मी ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमार स्वामी यांना सुद्धा विनंती करतो की ह्या कामासाठी जसं त्यांनी आपलं शहाडोंगरचं देवस्थान आहे ते देवस्थान सर्वांगीण विकास कसा करायचा हे त्यांना माहिती आहे. त्याच अनुषंगाने नाशिकमध्ये सुद्धा त्यांनी थोडं लक्ष घालावं व नाशिकचा समाज एकत्र करून नाशिक समाजाला मार्गदर्शन करावं मी त्यांना विनंती करतो. माझ्या 2 शब्दाला पूर्णविराम देतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. शिवशरणात, शिवशरणात, शिवशरणात. तसेच आमच्या पुण्यातून वीर माहेश्वर जंगम संस्था पुणे चे आमचे सहकारी पुणे ते उपस्थित आहेत. उपस्थित ठेवणं हे गरजेचं आहे. त्याप्रमाणे तुम्ही दुसरा हा कार्यक्रम घेताय आणि पुढच्या वर्षी मला वाटतं 3रा वधूवर मेळा जेव्हा असेल तेव्हा निश्चितच कार्यक्रम वेळेमध्ये सुरू होईल आणि वधू आणि वरांची उपस्थिती पण नक्कीच असेल. त्यांची इच्छा असते की मुलीकडचे लोक पण चांगले असले पाहिजेत, सर्व चांगले असले पाहिजेत. अपेक्षा खूप मोठ्या असतात, पण त्या जर आपण तुम्ही योग्य वयामध्ये जर लग्न करायला गेलात तर त्या पूर्ण तुम्ही करू शकता. जसं जसं मुलांचं वय वाढत जातं तसं तसं तुमच्या अपेक्षांना तुम्हाला परत कात्री मारावी लागते, कट द्यावा लागतो. आणि मी सर्वांना सांगतो की लग्नाचं वय समजा पूर्वीच्या काळात अगदी 21 आणि 25 असेल, आता तेवढ्या वयात लग्न करत नसले तरी 25-28पर्यंत लग्न करा मुलांचं. 28च्या पुढं गेल्यानंतर 29 म्हणजे खूप मोठं होतं आणि पुढचे सेटलमेंट करणं खूप अवघड जातं. तरी हे मी फक्त जरी पालकांना सांगत असलो तरी मुलांना ह्या गोष्टी पटत नाहीत. मुलांना असं वाटतं की आजकाल आमचं करिअर खूप मोठं करायचं आहे, खूप अजून काही झालेलं नाही आहे. पण योग्य वयात जर लग्न झालं तर सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे करू शकतात. आणि जरी तुम्ही सेट नसताल, जरी तुम्ही नोकरी सुरुवातीला करत असताल तरी आयुष्यामध्ये आपला टर्निंग पॉईंट हा प्रत्येकाचा दर 10 वर्षानंतर आयुष्यामध्ये बदल होतो असं मला वाटतं. कारण हा स्वतः माझा अनुभव आहे. कोणाची परिस्थिती चांगली नसते, प्रत्येकाची परिस्थिती कमी जास्त वाईट असते, पण जी काही कर्तव्ये जी असतात ती त्या त्या वेळेलाच होणं गरजेची असतात. म्हणून मी सर्व मुलांना किंवा पालकांना सांगतो की आपल्या मुलांची लग्न योग्य वेळेत करा
आणि आपल्या गरजा कमी ठेवा. तर आता खूप उशीर झालेला त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही. मला खूप सांगायची इच्छा होती, पण अजून आपल्याला महाराजांचं आशीर्वचन पण ऐकायचं आहे. पण जाता जाता मी अजून एक उल्लेख करतो की आपले जे आधारस्तंभ आहेत नंदुशेठ यांनी वीरभद्र मंडळ शहाडोंगर इथे खूप मंदिराचं खूप सुंदर असं काम केलेलं आहे. मी स्वतः तिथं 2दा-3दा जाऊन आलो. आत्तापर्यंत या मंदिराच्या प्रगतीमध्ये मी लहानपणापासून जरी तिथे जात होतो तरी तिथे कुठलीच व्यवस्था नव्हती किंवा नसायची. पण नंदुशेठने गेल्या 2 वर्षामध्ये जे काही अथक परिश्रम करून जे काही त्यांनी एक जो ध्यास घेतला आहे की ते मंदिराचं काम पूर्ण करायचं आहे. तर नंदुशेठ आम्ही सदैव तुमच्यासोबत तर आहोतच, पण मला असं वाटतं की तुम्ही अजूनही जर तुमच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी आल्या काय आल्या तर वेळोवेळी तुम्ही आम्हाला सांगत चला. आम्ही नक्की त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि तेथील कार्यकारिणी मंडळीमध्ये सुद्धा नवीन नवीन जर लोक तुम्ही घेतले, एक 2-3 सभा जर बोलवल्या, जे काही कोणी मेंबर असतील त्या मेंबर्सना एक करून त्यातील जर कोणी चांगले इच्छुक असतील त्यांनाही तुम्ही त्याच्यामध्ये पदावर घ्या. कोण पदावर कोणी इच्छुक नसतील त्यांना मार्गदर्शक म्हणून घ्या, हितचिंतक म्हणून घ्या. पण मंदिराचं काम एक लवकरात लवकर पूर्ण करून महाराजांचे आशीर्वाद तुमच्या पाठीचे आहेतच, तर ते लवकर पूर्ण होतील असं मला वाटतं. आणि पालकांनी आपापल्या मुलामुलींचे लग्न जमवा एवढ्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर माहेश्वर मूर्ती विजयस्वामी जंगम अध्यक्ष पिंपरी चिंचवड समाज अध्यक्ष यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आद्य जगद्गुरू रेणुकाचार्यांच्या प्रतिमेस वंदन करून तसेच आजच्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित गुरुवर्य श्री षटस्थल ब्रह्मी 108 पंडिताराध्य शिवाचार्य महाराज वडांगणीकर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या 2 शब्दांकडे वळतो. नाशिक वीर माहेश्वर जंगम संस्था आयोजित द्वितीय वधूवर मेळाव्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचं ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होतो आहे ते नंदुशेठ जंगम अध्यक्ष वीरभद्र देवस्थान बारादरी शहाडोंगर, त्यांच्या कार्यकारिणीतले सर्व सदस्य, वेळेअभावी सर्वांचं नाव घेणं शक्य नाही. संस्थेचे अध्यक्ष माहेश्वर मूर्ती सिद्धेश्वर स्वामी, उपाध्यक्ष माहेश्वर मूर्ती रमेश स्वामी, सचिव माहेश्वर मूर्ती शंकर स्वामी, सहसचिव राजेंद्र जंगम, दुसरे सहसचिव अमित कंटीकर, खजिनदार योगेश जंगम, माहेश्वर मूर्ती विनोद जंगम, तसेच कार्यकारिणी सभासदगण, मार्गदर्शक, महिला मंडळ, युवा संघटना, समस्त उद्योजक, कार्यकारिणी सभासद, कार्यकारिणी संघ, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटणारे सर्व तमाम कार्यकर्ते, सर्वांना मी विजय जंगम अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जंगम संघटना संस्था सर्वांना माझा सप्रेम शिवशरणात. तसेच या कार्यक्रमाला विशेष आवर्जून पुण्यामधून उपस्थित राहिलेले आमचे मित्र आणि वीरशैव माहेश्वर संस्थेचे अध्यक्ष महेशजी कुगावकर, तसेच सचिव पराग जवळकर, उपाध्यक्ष भास्मारे साहेब, तसेच पिंपरी चिंचवडवरून मी ह्या कार्यक्रमासाठी संस्थेच्या संचालकांनी आमंत्रण केलं त्याप्रमाणे उपस्थित मी स्वतः संस्थेचे खजिनदार माहेश्वर मूर्ती प्रदीप जोतकर उभयता, तसेच आमचे युवा नेतृत्व आणि लाडकं व्यक्तिमत्व पिंपरी चिंचवडचे आमच्या कार्यकारिणीतले माजी कार्याध्यक्ष, तसेच आत्ताचे प्रसिद्धी प्रमुख जगदीश जंगम, असा या सर्वांचा ज्या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतो. मित्र, एक 15-20 वर्षापूर्वीचा कालावधी बघितला तर अशी ठराविक एक संस्था सोडल्या तर वेगवेगळ्या शहरामध्ये तशा तितका समाज संघटित नव्हता. परंतु अलीकडच्या काळामध्ये अनेक शहरामध्ये, जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी आमच्या समाजाच्या संघटना आहेत आणि त्या चांगल्या प्रकारे काम करता आहेत. मग त्याच्यामध्ये स्नेहमेळावा असेल, जंगम जोडो अभियान असेल, वधूवर मेळावे असतील, दीक्षाविधी असेल, अजून कुठले सांस्कृतिक कार्यक्रम असेल, अशा पद्धतीनं
कार्य करतायत त्या संस्था. आता गेल्या रविवारीच मी सातारला एका वधूवर मेळाव्याला गेलो होतो. त्या ठिकाणी पण त्यांनी एक वेगळा उपक्रम राबवला होता. सुंदर असा कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आमचा समाज एकत्र येतोय. आणि विषय थोडासा मांडायचा होता. एक आपल्या समाजाच्या वतीने वीरभद्र देवस्थान ट्रस्टचा गेल्या अनेक वर्षापूर्वापासून अनेक पिढ्यांपासून रखडलेला विकास या ठिकाणी आपल्या संस्थेचे अध्यक्ष नंदू-शेठ जंगम आणि खजिनदार प्रमोद शेठ जंगम जुन्नरकर यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि यांच्या अथक परिश्रमाने या ठिकाणी आपला विकास सुरू आहे. त्याचे जे फोटो आहे या विकासाचे ते या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर दाखवले जात आहेत. या ठिकाणी आपण 1,75,00,000 रुपये रोख वर्गणीतून म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांच्या सहभागातून 1,75,00,000 रुपये खर्च करून आपण या ठिकाणी भक्तनिवास 16 रूम्स आणि एक मोठा हॉल असं एक भक्तनिवास आपण या ठिकाणी उभं केलेलं आहे. आणि आता त्यासोबतच आपले जंगम समाजभूषण अहिल्यानगर जिल्ह्याचे अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जंगम समाजभूषण सन्माननीय श्री सिद्धरामजी सालीमठ साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि परिश्रमाने 3,75,00,000 रुपये आपल्याला शासनाने मंजूर केलेले आहेत. आणि या निधीतून आपण मंगल कार्यालय आणि डायनिंग हॉल किचन असं या सर्व ठिकाणी आपण करतोय. 10 टॉयलेट 10 बाथरूम या ठिकाणी सर्व सोयी या ठिकाणी आपण उपलब्ध करतोय. आणि त्यानंतर हे पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या पुढच्या निधीतून आपल्याला 2 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना करायची आहे. 12 ज्योतिर्लिंग आपण या ठिकाणी स्थापन करणार आहोत. यासाठी आपण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची सहकार्याची गरज देवस्थान ट्रस्टला आहे. आपण सर्वांनी ठामपणे आपले अध्यक्ष आपले खजिनदार आणि आपली सर्व कार्यकारिणी जी ट्रस्ट आहे तिच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहावं अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे. जास्त कमी बोलल्यास क्षमस्व. धन्यवाद. शिवशरणात. हॅलो. याच्यानंतर माहेश्वर मूर्ती नाशिक शहर पटवेकरी समाज महेश महादेव बागले यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. येथे कार्यरत असलेले चीफ प्रोडक्शन मॅनेजर हिंदुस्तान हॅलो. लिंगराज स्वामी जंगम यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. लिंगराज जंगम. सदानंद मठपती यांना मी स्टेजवर आमंत्रित करते. ग्रामसेवक लासलगाव लिंगराज जंगम. टाळ्या अजिबात येत नाहीये. आपल्याला अभिमान पाहिजे की आपल्याकडे एवढे उच्च शिक्षित आणि आपल्याला लाभलेत आज. सदानंद मठपती जंगम वेलफेअर सोसायटी पनवेल जिंदाल सॉमिल लिमिटेड हे परचेस हेड आहेत. पुढचं नाव घ्यायला फारच अभिमान वाटतोय. अभिषेक जंगम सोनई. हा मुलगा आहे माझा. सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्या प्लीज. हे आपलं युवा नेतृत्व आहे. इंडियन नेव्ही दिल्ली येथे पोस्टेड आहे.
राष्ट्रभवन येथे राष्ट्रपती भवनमध्ये 6 महिन्यासाठी आता खूप मेहनतीने तो या पोस्टवर आलाय. यामध्ये सर्वात मोठं योगदान आहे शिवाजंगम सोनई यांचं, त्याचे वडील. मनापासून आभार, खूप मोठा हो. नंदकुमार जंगम, डॉक्टर नंदकुमार जंगम, नाशिक जिल्ह्यातील जंगम समाजातील पहिले डॉक्टर. गेले 50 वर्ष अभोणासारख्या शहरात ते सेवा देत आहेत. महाराजांचे आशीर्वचन होईल आता. यांना विनंती करते कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले मनोगत व्यक्त करतील. त्यांना मी विनंती करते त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. टाळ्या का वाजवत नाहीये काही समजत नाहीये मला. आज कार्यक्रमाला उशीर झाला आहे तरी सन्माननीय व्यासपीठाने सांगितलं 2 मिनिटं बोला, तरी आजच्या कार्यक्रमाचे गुरुवर्य वडाळीकर महाराज यांनी आपल्या कार्यक्रमाचं आमंत्रण स्वीकारून आज व्यासपीठावर हजर झाले. त्यांना कोटी कोटी प्रणाम. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी पुण्याहून आपले वीरशैव जंगम समाजाचे अध्यक्ष महेश उगावकर, तसेच पिंपरी चिंचवड संस्थेचे विजय स्वामी, जगदीश स्वामी भस्मारे, तसेच वीरभद्र देवस्थान ट्रस्टचे खजिनदार, सचिव व विश्वस्त, तसेच नाशिक ज्यांनी हा कार्यक्रम नियोजित केला अध्यक्ष सिद्धेश स्वामी, उपाध्यक्ष रमेश स्वामी, सचिव लक्ष्मण स्वामी व इतर मंडळी त्यांच्याबरोबर अहोरात्र काम करत आहे. तसेच आजच्या या कार्यक्रमात महिला व आपले स्वामी यांना सर्वप्रथम शिवशरणात. आजच्या कार्यक्रमाचं हे 2रं वर्ष आहे. मधी 3 वर्षे हे आपले मधी करोना व बाकीच्या गोष्टीसाठी राहून गेले. तसेच आज मालेगावकर राजू स्वामींनी सांगितलं नुसते वधूवर मेळावा किंवा आपण नाही गुणी, मनोज स्वामींनी तेच सांगितलं. तर आमचं काय काम, गेट टुगेदर असं जरी म्हणून पुढील वर्षी जास्तीत जास्त संख्येने जंगम समाज एकत्रित आला पाहिजे. आमचं ध्येय एकच आहे, सर्व समाज एकत्रित येतो, आपणच का नाही यायचं. तुमचे हेवे दावे काय असेल ते जोडे मंगल कार्यालयाच्या बाहेर ठेवा, पण समाजाचा मेळावा हा भव्य दिव्य पुढच्या वर्षी व्हायला पाहिजे असे आमचं मनोगत आहे. समाजाचा एक दिवस काढून पुढच्या वधूवर मेळाव्यात समाजाचं एकत्रितपणे आणि बहुसंख्य दिसेल अशी अपेक्षा करतो. तसेच राजू स्वामींनी सांगितलं की नाशिक जिल्ह्यात जंगम निवास व्हावा यासाठी अहोरात्र प्रयत्न करा तुम्ही, आम्ही त्यांच्याबरोबर आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाचे ज्यांना अथक अनुभव आहे, महेश स्वामींनी सांगितलं की पहिले 5 वधूवरांच्या हस्ते हो तुम्ही दीप प्रज्वलित करा आणि काम सुरू करा. हे जर आम्ही सकाळी त्यांनी महाराजांना सांगितलं असतं तर अर्धा कार्यक्रम झालेला असता आत्तापर्यंत. म्हणजे दीप प्रज्वलन झाले असतं, महाराज आले असते, पुढचा कार्यक्रम झाला असता. म्हणजे तुमचा वेळ गेला नसता आणि महाराजांना पण हे झालं नसतं. तसेच आज या कार्यक्रमाच्या निमित्त आपले शहाडोंगरच्या संदर्भात पण जे आमचे मनोज स्वामींनी सांगितलं, तसेच यापुढे पण किती त्रास हो आम्हाला, आम्ही एकच व्रत घेतलंय वीरभद्र देवस्थान ट्रस्टचं जास्तीत जास्त प्रगतीने काम करणे. त्रास किती होतो हा महत्त्वाचा नाही, पण जास्तीत जास्त समाजाने आमच्या पाठीमागे राहिले तर काही हरकत नाही. जे न होणारी गोष्ट ती आपण करून दाखवू असे मला वाटते. आणि मी जास्त काही बोलत नाही, महाराजांचे आशीर्वचन बघायचे आणि आपल्याला आजच्या कार्यक्रमाचा जो हेतू आहे बायोडाटा बघणे मुला मुलीचे, त्याच्यासाठी जास्तीत जास्त वेळ लागणार आहे. तरी मी माझी 2 शब्द संपवतो. नमस्ते.
नाशिक वीर माहेश्वर जंगम समाजाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री माहेश्वर मूर्ती सिद्धेश स्वामी यांना विनंती करते आपल्या कार्यक्रमाचे मनोगत व्यक्त करावे. सर्वांना सप्रेम शिवशरणात आणि नमस्कार. गुरु महाराजांच्या आशीर्वादाने मी फक्त आणि फक्त 2च मिनिट घेणार आहे तुमचे, कारण की भरपूर भाषण झालेले आहेत, तुम्ही कंटाळले असाल. पण जे मी बोलणार आहे ते सुद्धा खूपच महत्त्वाचं आहे. बाकीच्या मंडळींनी खूप महत्त्वाचे मार्गदर्शन समाज वाढवण्यासाठी, समाज एकत्रित करण्यासाठी दिलेलं आहे. जसे नंदुशेठनी तिथं शहाडोंगरला एक नवा पायंडा घेऊन शहाडोंगरचे मंदिर आणि त्याच्या भवनाची निर्माण केलेली आहे, तसंच माझ्या कार्यकारिणीने, माझ्या पूर्ण टीमने हे कार्यक्रम करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे. म्हणूनच आपण सर्व इथं उपस्थित आहात. मागच्या वेळी कमीत कमी फक्त 183 लोक आलेले होते. आज मला इथं कमीत कमी 400 लोक दिसत आहेत. म्हणजे समाज जागरूक झालेला आहे. इथे असलेल्या सर्व लोकांचा सिंहाचा वाटा आहे. जे लोक घरी असतील किंवा ज्यांना येणं जमलं नसेल त्यांनी खारीचा वाटा घेतलेला आहे. पण इथे सर्व जमा असलेल्या व्यक्तींनी, महिलांनी, पुरुषांनी हा सिंहाचा वाटा घेऊन समाजाला कार्यरत करण्यासाठी उत्तेजित केलेला आहे. मी 1 मिनिटासाठी सर्वांना उभा राहण्याची विनंती करत आहे. आपल्याला इथं एक शपथविधी घ्यायचा आहे, त्यासाठी सर्वांनी उभा राहायचं आहे. माझी हात जोडून विनंती आहे सर्वांना. माझ्या पाठीमागे तुम्हाला जे 3 लाईन मी सांगत आहे त्या परत बोलून दाखवायच्या आहेत. हात समोर असावा, उजवा. मी जंगम समाजाचा एक मोठा भाग आहे. मी नाशिक येथे जंगम भवन निर्माण करण्यात संपूर्ण कार्यकारिणी मंडळीचा तन मन धनाने साथ देईल. हर 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 हर. मी माझ्या पूर्ण टीमचे धन्यवाद मानतोय. नावानिशी सर्वांना काही बोलू शकणार नाही आहे, पण ज्यांनी पण इथं स्टेजवरती बॅकमध्ये काम केलेलं आहे त्यांचा मनापासून धन्यवाद आहे. गावगाव ज्यांनी फिरून लोकांना निमंत्रण दिलेलं आहे, त्यांचा वेळ, बहुमूल्य वेळ हा दिलेला आहे, त्यांना सर्वांना माझा धन्यवाद. आणि माझ्या टीमला व मला तुम्ही साथ द्यावी, समाजाने साथ द्यावी हीच अपेक्षा बाळगतो. नमस्कार, धन्यवाद. यानंतर महाराजांचे आशीर्वचन खरोखर कार्यक्रमाला खूपच वेळ झालेला आहे. मी जास्त वेळ न घेता माझे गुरुवर्य या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून मी दीक्षा घेतलेली आहे. दीक्षा घेतेवेळी मला जो मॅसेज मिळाला होता त्यांच्याकडून की तुम्हाला धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे, त्याच्याबद्दलच मी 2 शब्द बोलणार आहे. या ठिकाणी नंदू स्वामी आहेत, सिद्धेश स्वामी आहे, रमेश स्वामी आहेत आणि इतर महेश कुगावकर स्वामी आहेत आणि इतर मान्यवर सर्वांचं नाव घेणं शक्य नाही. पण या ठिकाणी यांच्या उपस्थितीत आपल्या धर्माचा प्रचार प्रसार आणि जंगम जागृत करण्यासाठी या ठिकाणी खूप आवश्यक आहे. आमच्या काकांनी, गणेश स्वामींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्याच्यातून जंगम विकास केव्हा होईल? आपण स्वतः जंगमाचा एक घटक आहे. जेव्हा आपल्या स्वतःचा विकास होईल तेव्हाच आपोआप जंगम समाजाचा विकास होईल. हा विकास करण्यासाठी आपल्याला ते शिवपद प्राप्त करण्यासाठी आपल्याला ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. महाराजांनी मागे एक गोष्ट सांगितलेली आहे. ती गोष्ट 1.5 मिनिटात तुम्हाला सांगतो. एक सिंहाचा छावा असतो आणि
तो जन्माच्या अगोदर त्याची आई जी सिंहीण असते मादी ती मरण पावते आणि त्या ठिकाणी जंगलात येणारा एक मेंढपाळ त्या छाव्याला आपल्यासोबत घेऊन जातो. तो मेंढपाळ त्या सिंहाच्या छाव्याला त्या मेंढ्यांमध्ये सोडून देतो. जसं मेंढ्या गवत खातात तसं तो सिंहाचा छावा गवत खायचा, पाणी प्यायचा. मेंढ्या बकरी ज्याप्रमाणे म्या करायचा त्या पद्धतीने तो देखील म्या करत होता. आणि असं हळूहळू तो मोठा व्हायला लागला आणि तो त्या मेंढ्यांसोबत जंगलात गवत वगैरे चरण्यासाठी जाऊ लागला. एक दिवस काय होतं, जो खरा सिंह आहे जंगलाचा राजा तो त्या ठिकाणी त्या छोट्याशा छाव्याला बघतो. अरे हा गवत खातोय, हा मेंढ्यांप्रमाणे म्या बोलतोय. आणि ज्यावेळी तो सिंह यांच्या समोर येतो तेव्हा जशा त्या मेंढ्या पळून जातात तेव्हा तसा हा सिंहाचा छावा देखील पळून जातो. आणि एक दिवस तो सिंह ठरवतो, अरे आपल्याला या सिंहाच्या छाव्याला त्याचं रूप त्याचं स्वरूप आपल्याला दाखवायचं आहे. आणि म्हणून एक दिवस तो लपून बरोबर त्या छाव्याला पकडतो त्याच्या पंजामध्ये. आणि त्यावेळी तो छावा म्हणतो, मला मारू नका, म्या करायला लागतो आणि रडायला लागतो, त्याला गायावया करायला लागतो. तेव्हा तो सिंह त्याला पकडतो आणि तळ्याजवळ घेऊन जातो आणि म्हणतो, अरे तू चूप, मी तुला खाणार नाही, मी तुला तुझं सत्य स्वरूप दाखवतोय. ह्या तळ्यामध्ये बघ, पाण्यामध्ये बघ, हा तुझा चेहरा, हा माझा चेहरा, आपण दोघं एक आहोत, आपण या जंगलाचा राजा आहे आणि तू कसं मेंढ्यांप्रमाणे जगतोय. मित्रांनो, आपण या जंगम समाजामध्ये जरी जन्माला आलेलो आहोत, आपली सर्वांची परिस्थिती त्या छाव्यासारखी आहे. अनेक जन्माचं पुण्य घेऊन आपण या जंगम समाजामध्ये या मानव देहामध्ये आलेलो आहोत. फक्त लिंगायत नाही तर लिंगायताचा गुरु जंगम म्हणून आपल्याला मान मिळालेला आहे. आणि आपण फक्त स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की आपण त्याप्रमाणे वागतो का. महाराजांच्या समोर मी प्रत्येकाला आता एक प्रश्न विचारतोय, ज्यांच्या गळ्यामध्ये लिंग आहे त्यांनी हात वर करा. बऱ्यापैकी लोकांच्या गळ्यामध्ये लिंग आहे. आता ज्यांच्या गळ्यामध्ये लिंग नाही त्यांनी स्वतःचं परीक्षण करायचं आहे. ज्यावेळी आम्ही कोणाच्या घरामध्ये पूजा विधी करण्यासाठी जातो, कोणी कैलासवासी शैवेक्य झाल्यानंतर आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा लिंगपूजा त्याच्या लिंगावर पाणी द्यायचं असतं तर त्यांच्या गळ्यात लिंग नसतो. ते अभिमानाने सांगतात, आम्ही जंगम आहे, आम्ही लिंगायत आहे, आम्हाला सुतक नाही. पण ते तुम्हाला केव्हा लागू होतं, जेव्हा तुमच्या गळ्यामध्ये लिंग असतो. म्हणजे वीरशैव धर्माचे जे काही बेनिफिट घेण्यासाठी तुम्ही तयार आहात, पण गुरु महाराजांनी जो तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, जी लिंगपूजा सांगितलेली आहे ती तुम्ही करत नाही आहे. असं का, हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायचा आहे. आणि आता परिस्थिती समाजामध्ये खरोखर बिकट होत चाललेली आहे. जर आपल्याला जंगम समाजाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर आपल्याला स्वतःचा विकास करावा लागेल, स्वतःचं ज्ञान वाढवावं लागेल. यासाठी अनेक वर्षापासून आपल्या काशीच्या जगद्गुरूंनी वीरशैव परीक्षा या संपूर्ण वीरशैवांसाठी, लिंगायतांसाठी, जंगमांसाठी आयोजित केलेली आहे. अतिशय छोटेसे पुस्तक आहे. एक पहिली परीक्षा आहे वीरशैव प्रबोध, दुसरी परीक्षा आहे वीरशैव प्रवीण आणि तिसरी परीक्षा आहे वीरशैव पंडित. तर तुम्ही या तिघ परीक्षा स्टेप बाय स्टेप देऊ शकता. आणि जर कोणी ग्रॅज्युएट असेल तर तो डायरेक्ट पंडितच्या परीक्षेला बसू शकतो. पंडित परीक्षेचे पुस्तक मागे स्टॉलमध्ये उपलब्ध आहे, तुम्ही जेवण करून आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. प्रबोध परीक्षेचे पुस्तकंसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, तुम्ही बघू शकतात. 30-30 पानांचे 3 पुस्तकं आहे पहिल्या परीक्षेचे. आणि या संपूर्ण परीक्षेची फी फक्त 150 रुपये, त्याच्यामध्ये पुस्तकं फ्री आहेत. आणि दर 6 महिन्यांनी ही परीक्षा होते. आता जर मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारला, हे बघा, आपला जो वीरशैव समाज आहे तो शिवैक्य प्राप्त करायची, आपल्याला शिवसायुज्यता प्राप्त करायची आहे. म्हणून आपल्यामध्ये जर कोणी हा देह सोडून गेला तर तो आपला आनंदोत्सव असतो. आपण त्याला वाजत गाजत डोली करत घेऊन जातो स्मशानामध्ये आणि त्याच्यामुळे आपल्याला सुतक नाही. मग हे आपल्याला जेव्हा वाजत गाजत केव्हा नेऊ, तेव्हा जेव्हा तुमच्या गळ्यामध्ये लिंग असणार आहे. आणि हा लिंग, ही लिंगपूजाच आपल्याला तारून नेणार आहे. त्याच्यामुळे निर्वचन होईल.
श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जेवलंय नाही गुरु गंगाधर शिवाचार्य महाराज मन्मस्वामी महाराज की तपोरत्तम योगी राजेंद्र शिवाचार्य महाराज की जगदाज जगद्गुरु पंचाचार्यांचे स्मरण करून गुरुवर्य गंगाधर शिवाचार्य गुरुवर्य तपोवृत्तम योगी राजेंद्र शिवाचार्य महाराजांचे चरणी नतमस्तक करून आजची या वीर माहेश्वर जंगम समाज संस्था नाशिक द्वितीय राज्यस्तरीय वधूवर मेळावा 2024 आज रोजी संपन्न होत आहे. हा कार्यक्रमाच्या सहभागी झालेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमार जंगम, हा कार्यक्रमाच्या संस्थानाचे संस्थापक सिद्धेश्वर रामलिंग स्वामी, उपाध्यक्ष रमेश स्वामी, सचिव शंकर स्वामी, लक्ष्मीश्वर आणि इथं जमलेले सर्व व्यासपीठावरती बसलेले समस्त जंगम समाज आणि जमलेले सर्व जंगम समाज मातानो, आज खूप आनंद होत आहे तुम्हाला पाहिल्यानंतर. समाज एकत्र यावा हा महत्त्वाचा आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. समाज एकत्र यावा, समाज संघटित व्हावा हे फार महत्त्वाचं आहे. समाज संघटित नाही झालं तर आपला परिस्थिती वेगळा होईल असं मला वाटतंय. म्हणून आपण प्रत्येकाने धन मन धनाने ह्या कार्यक्रमाला केलेले आहे आणि केलंच पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून आज समाज एकत्र होणं हा अत्यंत महत्त्वाचं आहे. समाज सेवा धन मन धनाने केलाच पाहिजे आणि समाजसेवा करण्याचे जे करणारं आहे त्या पाठीमागं राहायला पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. जंगम हा विशेष आहे, परंतु त्याचं महत्त्व बरेचशा लोकांना कळतं का नाही मला माहीत नाही आहे. परंतु जंगम म्हणजे काय आहे, शिवाचे वंश आहे असा वीरशैव धर्माचे सिद्धांत शिखामणीमध्ये उल्लेखन केलेले आहे. आपण कोण आहे तर वीरशैव धर्माचे वंश आहे आणि जंगम जे आहे ते वीरशैवाची उन्नती करणारे आहे असा सिद्धांत शिखामणीमध्ये जगद्गुरु रेणुकाचार्य, दारुकाचार्य, मरुळाराध्य, एकोरामाराध्य, पंडिताराध्य आणि विश्वाराध्य हे पंचमुख परमेश्वराच्या मुखातून आलेले हे 5 मुख आहे. ते 5 मुखातून 5 वेद झाले आणि 5 वेद झाल्यानंतर 5 मुखातून सद्धोजाता, वामदेव, तत्पुरुष, अघोर, ईशान्य असा 5 मुखातून 5 मंत्र आले. ते 5 मंत्रातून ते येता येता जे जगद्गुरु पंचाचार्यांचेतून उत्पत्ती झाले तर कोण झाले, पहिला वीरभद्र
उत्पत्ती झाले असं सांगतात. वीरभद्र हे पुरुषगोत्र वीरगोत्र हे वीरशैव धर्माचे पहिला जगद्गुरू रेणुकाचार्यांच्या मुखातून आलेले रंभापुरी पीठामध्ये. तिथं तुम्ही गेल्यानंतर तिथं एक खांबामधून उत्पत्ती झालेले ते दाखवतात वीरशैव धर्मामध्ये. आणि ते उत्पत्ती दाखवलेले आहे. त्या उत्पत्तीपासून ते वीरभद्र नावाने झालेले पुरुष आणि तिथं त्यांना जगद्गुरू म्हणून तिथं उत्पत्ती झाले. तिथूनच ते जगद्गुरू म्हणून एको रामाराध्य, पंडिताराध्य, विश्वाराध्य अशा 5 मुखातून आलेले पंचाचार्यांच्या सुरू झाले. नंतर तिथून जंगम वीरमहेश्वर म्हटले जातात. ते वीरमहेश्वराच्या जंगम म्हणजे काय? हे जनन रहित जंगमा. म म्हणजे मरणरहिता, ग म्हणजे गमनरहिता, जंगम. अशा महापुरुषांच्या आपण वंश आहात. आणि महापुरुषांची वंश असल्यामुळे आपण आपला गळ्यामध्ये सदैव जन्मायचा अगोदर आईच्या गर्भामध्ये आपण असताना आपल्याला लिंग दिले जातात गुरु महाराजांनी. आणि अशा दुसऱ्या धर्मामध्ये नाही आहे का? ज्यावेळी जन्मायचा अगोदर लिंग असतो, मरताना सुद्धा लिंगच घेऊन मरतो. त्याला म्हणतात वीरशैवा. विशुद्धनेचे विद्या वीरशैव असतो ते मतः म्हणून सांगतात. विरोधरहिता वीरशैवा. विरोध कोणाला करत नाही. करता कोणाला? तुम्ही सुद्धा विरोध करू नका असं आमचे पण म्हणणं आहे. विरोध करता कोणाला विरोध करायचा? धर्म विरोधक असेल त्यांना विरोध करा. परंतु धर्मामध्ये जन्मल्यानंतर त्या धर्माची अनुयायी व्हायला पाहिजे, त्या गुरुची शिष्य व्हायला पाहिजे, म्हणजे दीक्षा घेतला पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून दरवर्षी आम्ही काय करतो? गुरुपौर्णिमा दिवशी वडांगळीला गुरु करण्याची आणि अय्याचे करण्याची संधी तिथं दिले जातात. आणि प्रत्येकाने त्यांच्या गुरुचे अनुयायी व्हायला पाहिजे. आणि बरेचसे लोक गुरु करतात, परंतु वर्षाने का भेटत नाही, 2 वर्षाने का भेटत नाही. कुठं तर भेटल्यानंतर महाराज तुमची मी शिष्य आहे एवढं सांगतात, परंतु त्याचे आचार विचार करत नाही आहे. आम्हाला पण असं होतं आहे, तुम्ही जे आचार विचार करत नसलं तर आम्हाला पण दुःख भोगावं लागतं आहे. म्हणजे शिष्यांचे सर्व दोष जे असेल ते गुरु घ्यावं लागतं म्हणतात का नाही? ज्यावेळी आई लहानपणीपासून मोठंपर्यंत करतात, केल्यानंतर त्यावेळी त्यांना संस्कार दिले जातात. संस्कार दिल्यानंतर त्यावेळी त्यांना परत काहीतरी अपराधी केल्यानंतर ते कोणाला त्रास होतोय? आईला त्रास होतो का दुसऱ्याला त्रास नाही होत का नाही? आईलाच होतं. तसं तुम्ही जर कसता गुरु केल्यानंतर त्यावेळी आचार विचार नाही केला आणि ते पण गुरुला त्रास होतोच आहे. त्यासाठी प्रत्येकाने लिंगपूजा केलं पाहिजे, लिंग गळ्यात घातलंच पाहिजे. आपले बरेचशा लोकांनी इथं भाषण केले. प्रत्येकाने वीरशैव धर्माचे काय काय केलं पाहिजे. आपले गणेश स्वामीने पण सुंदर रीतीने सांगितले. समाज प्रबोधक या शब्दाची फार ध्वनी खूपच सुंदर रीतीने सांगितले. परंतु समाजामध्ये घेणारे कमी आहे, परंतु बोलणारे जास्ती आहे असं त्यांना म्हणायचं होतं, दुसरं काही नाही. परंतु घेतलं पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे.
म्हणून जीवनामध्ये आपण केलेले जे कर्म आहे चांगलं कर्म करा आणि ते चांगलं कर्म केलं तर आपल्याला पुढं सुटका मिळेल. तुम्ही किती आयुष्यभर चांगलं केलं, शेवटाने एक चूक केलं तर तुम्हाला भोगावं लागेल. भोगल्याशिवाय इथं राजा असो रंक असो कोणी असो इथं भोगल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही आहे. म्हणून प्रत्येकाने समाजामध्ये चांगला वागा, चांगल्या रीतीने तुम्ही जाताना अंतिम कालही छैवा भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगतात. अंत्यकाळामध्ये जाताना आपण काय करायला पाहिजे, भगवंताची नामस्मरण करता करता जायला पाहिजे असं सांगतात. आणि म्हणून वीरशैव धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. सोमनाथ स्वामींनी सांगितले, जगद्गुरू काशी जगद्गुरू महाराजांची एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाची सुद्धा परीक्षा अत्यंत महत्त्वाचं आहे. वीरशैव धर्मामध्ये मी कोण आहे, मी कसं वागायला पाहिजे हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. परमरहस्यमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तसा सिद्धांत शिखामणीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तसं प्रत्येकाने धर्माचे पारायण करा. तुम्ही कुठलंही पारायण करता, तुम्ही पारायण केल्यानंतर तुम्हाला किती पुण्य मिळतं तुम्हालाच माहीत नाही. का माहिती आहे? हां माहिती आहे? माहीत नाही आहे. जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला पुण्यच मिळत नाही, मला असं म्हणायचं आहे. बरेचशा लोकांनी तुम्ही कुठलंही पारायण करा, काही लोक भरपूर पारायण करतात, सकाळपासून संध्याकाळीपर्यंत करतात, परंतु त्यांचे कर्म थोडं किंचित कुठं तर चुकले जातात आणि ते कर्माचे परत ते फेडावं लागते. म्हणून प्रत्येकाने तुम्ही तुमच्या धर्माची पहिला, बरेचसे लोक तुमच्या पत्रिकामध्ये बरेचशा लोकांचे अडचणी आहे. पंचांग विचारलं गेल्यानंतर लोक सांगतात, पंचांग करताना सांगतात तुम्हाला दोष आहे. काय दोष आहे? पितृदोष आहे, कालसर्पाचा दोष आहे. तुम्हाला ते सांगितलं जातं. ते सांगण्याची अर्थ काय आहे तर तुमच्या पत्रिकामध्ये प्रत्येकांच्या पत्रिकामध्ये दोष आहे. ते दोष निवारण्यासाठी लिंगपूजा फार महत्त्वाचं आहे. लिंगपूजा जोपर्यंत करत नाही तुम्हाला कालसर्पाचा सुद्धा दोष जात नाही आणि पितराचे दोषसुद्धा जात नाही म्हणून सांगतात. म्हणून प्रत्येकाने पत्रिका दाखवण्याच्या अगोदर तुम्ही हे करा, तुम्हाला कुठलाही दोष लागत नाही. दुसरा म्हणजे तुम्हाला कालसर्प योग दोष असेल तर लिंगपूजे करा. कालसर्पाचे दोष असेल तर तुम्ही दररोज गायीला एक पोळी द्या. काय द्या? एक पोळी द्या. महादेवच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही एक गडवा पाणी देवावरती वता, तुम्हाला कालसर्प दोष निवारण होतं आहे. म्हणून कालसर्पदोषाचे पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे म्हणून सांगतो. म्हणून प्रत्येकाने लिंग गाळ्यात घाला आणि तुम्हाला कुठल्याही मंदिरामध्ये जायचं गरज नाही आहे. तुमच्या गळ्यातील देवालाच तुम्ही बजवा. तुम्हाला कोणाला काही मागायचं असलं तर तुमच्या गळ्यातील देवालाच मागा. म्हणजे त्याला काय म्हणतात? इष्टलिंग म्हणतात. ते इष्टलिंग तुम्ही जोपर्यंत गळ्यात घालत नाही, पूजे करत नाही, तुम्ही तुमचा पूर्ण होऊ शकत नाही म्हणून सांगतात. म्हणून आतापर्यंत आपण बसलात आणि वधूवर मेळावा होण्यासाठी इथं तुम्ही आलेलात आणि सर्वांना भरपूर वेळ झालेले आहे. परंतु आम्ही काय जास्ती काय सांगणार नाही आहे. परंतु वेळ अभावी आम्हाला बोलायचं म्हटल्यानंतर अजून बोलायचं होते. परंतु आता बोलता आम्ही सांगायचं म्हणजे तुम्ही चांगला राहा. आणि यांनी शपथ सांगितले काय, मी जंगम भुवन करण्याची इच्छा आहे, ते पूर्ण व्हावा. जगद्गुरू पंचाचार्यांची प्रार्थना करतोय. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्येकाने समाजाचे पाठीमागे राहायला पाहिजे.
समाज कार्य करणाऱ्यांचे पाठीमागे राहिलं पाहिजे. समाजाने त्यांचे पाठीमागे राहिल्यानंतर आशीर्वाद मिळतो. तुमचे आशीर्वाद त्यांना पाहिजे. आमचे आशीर्वाद तर आहे, परंतु तुमचे पण आशीर्वाद महत्त्वाचे आहे. तरच हात लावल्यानंतर त्यावेळी सर्व पर्वत उचलले जातो. करंगळीने पर्वत उचलले श्रीकृष्ण परमात्माने नुसता करंगळीने. तुम्ही करंगळीने नुसतं असं लावा तरी ते उचलून जाईल. म्हणून आजच्या शुभमंगल प्रसंगी सर्वांना मंगलाश्रय देऊन इथंच 2 शब्द विराम करीत आहे. ओम शांती शांती शांती. आता कार्यक्रमाचा मध्यांतर होत आहे. आपला वधूवर परिचय हा आपण जेवणानंतर घेणार आहोत व काही उच्च उभिषित उच्च पदस्थ लोकांचा आपण गौरव घेणार आहोत जेवणाच्या नंतर. आता आपल्या कार्यक्रमास वेळ काढून पुण्याचे सभासद जे आलेत, अध्यक्ष, त्यांचे सेक्रेटरी वगैरे, त्यांचे मी आभार मानतो आहे. तसंच श्री वीरभद्र ट्रस्ट शाह डोंगर यांचे ट्रस्टी सर्व आलेत, त्यांचे मी आभार मानतो आहे. सर्वांनी आता स्नेहभोजनाचा लाभ घ्यावा ही विनंती. स्नेहभोजन माहेश्वर मूर्ती नंदकुमार जंगम स्वामी यांच्यातर्फे आहे. तरी सर्वांनी स्नेहभोजनाचा लाभ घ्यावा व तदनंतर आपण वधूवर परिचय सुरू करणार आहोत. शिवाय नमः. सर्व समाजांना नम्र विनंती आहे. भोजनाच्या समारंभाला सुरुवात होणारच आहे, पण ह्या ठिकाणी आपण रक्तदान शिबिर पण आयोजन केलेलं आहे. आपण हे त्या ठिकाणी रक्तदानाला सहकार्य करायचं आहे आणि त्या ठिकाणी रक्तदान करायचं आहे. स्नेहभोजनानंतर पुन्हा आपला हा समारंभ चालू होणार आहे. वधूवरांचा परिचय या ठिकाणी सुरू होईल. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. अर्धा तास 1 तासाचा कार्यक्रम 1 तासाचा आहे. उपवासाची व्यवस्था केलेली आहे त्यांची पण. आज चतुर्थी आहे, उपवासाचं पण तिथं ठेवलेलं आहे व इतर पण आपण स्नेहभोजन ठेवलेलं आहे. तरी चतुर्थीवाल्यांनी तिथं जाऊन उपवासाचं घ्यावं. आपल्या समाजातील काही लोकांचा आपण